अतिक्रमणधारकांच्या संरक्षणासाठी आझाद समाज पार्टी आक्रमक। जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना दिले निवेदन। आपल्या पोटाची खळगी व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शासनाच्या 1 क्लास जमिनीवरती अतिक्रमणधारकांनी गेल्या 60 ते 70 वर्षापासून अतिक्रमण करून ती जमीन पेरण्यालायक व सुपीक करून त्यावरती पीक पिकवत आहेत। मात्र गेल्या वर्षभरापासून या जमिनीवरती शासनाने सौर कृषी वाहिनी प्रकल्प योजना राबवली आहे। या योजनेमुळे गोरगरीब कष्टकरी व मागासवर्गीय शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सिद्धांत वानखेडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महसूल मंत्री यांना निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की चिखली तालुक्यातील 125 गावांमध्ये सदर प्रकल्प योजना राबवण्याचे आदेश देण्यात येत असून मौजे अन्वी तालुका चिखली या गावामध्ये हा प्रकल्प ग्रामपंचायतच्या संमतीने अन्यायपूर्वक राबवण्यात आला असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। ज्या मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने ग्रामपंचायतच्या संमतीने बळकावल्या आहेत त्या जमिनी त्वरित या अतिक्रमणधारकांच्या ताब्यात देण्यात याव्या, अन्यथा आझाद समाज पार्टी जिल्हाभरातील अतिक्रमणधारकांना सोबत घेऊन आक्रमक स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सिद्धांत वानखेडे यांनी दिला आहे। निवेदनावर संदीप इंगळे, सागर समदूर, उत्तम घेवंदे, रामदास घेवंदे, फुलाबाई घेवंदे, भीमराव घेवंदे, कमलबाई घेवंदे, गौतम घेवंदे, सोहम घेवंदे व इतर कार्यकर्ते पदाधिकारी निवेदन देतेवेळी उपस्थित होते। चिखली तालुक्यामध्ये 125 गावांमध्ये शासनाने सौर कृषी वाहिनी प्रकल्प राबवण्याची योजना आखली आहे आणि अन्वी या गावामध्ये हा प्रकल्प जवळजवळ चालू झालेला आहे। त्या ठिकाणी या प्रकल्पाचे जे साहित्य आहे ते येऊन ठेपले आहेत आणि त्या ठिकाणी जे अतिक्रमणधारक आहेत या अतिक्रमणधारकांच्या जमिनी ह्या हस्तगत शासनाने केलेल्या आहेत। ग्रामपंचायतने त्या ठिकाणी ठराव पारित केला आणि हा एक प्रकारचा अन्यायकारकच निर्णय त्या ठिकाणी झाला। आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन हे पाठवण्यात आलेलं आहे की आमचं अन्वी या गावचं जे अतिक्रमण आहे, जी शेतजमीन आहे ही शेतकऱ्यांना परत देण्यात यावी आणि हे अशा प्रकारचा जो अन्याय हा या अतिक्रमणधारकावर या जमीनधारकावर झालेला आहे तो शासनाने त्वरित थांबवावा आणि या अतिक्रमणधारकांना परत ती जमीन ही मिळवून द्यावी। आम्ही त्या संदर्भात हे आजचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। संपर्क करा।